झालेली आहे. आता आत्म्याच्या विश्रांतीसाठी ध्यान आहे. शरीराची विश्रांती ती आपली नव्हती. आत्म्याला विकल्परहित करणं हीच आत्म्याची विश्रांती. विश्रांती घेणं आम्हाला आवडतं. तर सावधानता, आत्मविश्रांतीसाठी सावधान. आपापल्या संघाला ताठ बसा. झोप घेऊन आलेला आहात. मान सरळ, डोळे मिटा. सर्व क्रिया सहज झाल्या पाहिजेत. शरीराच्या कोणत्याही क्रियेमध्ये आपले कर्तृत्व नाही. पिंडस्थं स्वात्मचिंतनम. अपने स्वरूप का विचार, चिंतन, ध्यान, ज्ञान, यही पिंडस्थ ध्यान है. इसमें बताई हुई सूचनाएं उसके अनुसार ही हमें विचार करते जाना है. हमारे पास समय बहुत है अभी, इसलिए कोई गड़बड़ी नहीं करना. सहजता से जो सूचना जैसी दी गई है उस प्रकार से वैसा विचार करते चलो. देखो, पृथ्वी धारणा में विचार करो. दूसरा काम क्या है, चलो जानो जरा. देखो, विश्व में सर्वत्र जल फैला हुआ है. विश्वामध्ये सगळीकडे पाणी पसरलेले आहे. एक मध्यलोका एवढा मोठा समुद्र आहे. मध्यलोक जितना बड़ा एक समुंदर है. अनंत गुणों का प्रतीक रत्नाकर. उस समुद्र के बीच में एक सहस्र योजन फैला हुआ हजारों पंखुड़ियों वाला सुवर्णमय कमल है. त्या समुद्राच्या मध्यभागी हजारो योजन पसरलेले हजारो पाकळ्यांचे सोनेरी कमळ आहे. ज्ञानाचे प्रतीक आहे कमळ. जाणतोय आपण, समुद्रामध्ये कमळ दिसते आहे. शांतीपूर्वक विचार करा. सहजतेने विचार करा. क्लेश करू नका कुठलेही. सहज विचार आहे, त्याच्यामध्ये फक्त सांगितले जसे जाते आहे तसे जाणण्याचा प्रयत्न करा. विचार चल रहे हैं, देखना है बस मात्र हम. समुद्र है, समुद्र के बीच में सहस्र योजन फैला हुआ हजारों पंखुड़ियों वाला सुवर्णमय कमल है. कमल की कर्णिका में
स्फटिक मणि का सिंहासन है। देखो त्या कमळाच्या कर्णिकेमध्ये स्फटिक मण्याचे सिंहासन आहे, त्यावर आपण बसलो आहोत। उस कमल की कर्णिका में एक स्फटिक मणि का सिंहासन है। उस स्फटिक मणि के सिंहासन पर हम बैठे हैं। देखो देखो जरा, अकेले है, कोई नहीं। आगे विचार करो। अग्नि धारणा में हमारे नाभि के स्थान पर एक ऊर्ध्वमुख वाला, ऊपर मुख किया हुआ 16 पंखुड़ियों वाला कमल है। देखो देखो, आपल्या नाभीच्या स्थानी वर तोंड असणारे ऊर्ध्वमुख वाले 16 पाकळ्यांचे कमळ आहे। मी जाणतो आहे, पाहतो आहे। कमळाच्या पाकळीवर, एका पाकळीवर एक स्वर, 16 पाकळ्यांवर 16 स्वर सोनेरी अक्षरात लिहायचे आहे। उस नाभि के स्थान पर जो 16 पंखुड़ियों वाला कमल है, उसकी पंखुड़ियों पर, एक एक पंखुड़ी पर एक एक स्वर, इस प्रकार 16 पंखुड़ियों पर 16 स्वर स्वर्ण अक्षर से लिखना है। देखो, ओ आ ई उ रू रू लू लू ए ऐ ओ औ आहा। जानो 16 पंखुड़ियों पर 16 स्वर स्वर्णमय अक्षर से लिखे हुए देख रहा हूं। और यानी अनंत ज्ञान स्वरूपी आत्मा का प्रतीक है। प्रत्येक स्वर आत्मा का, निजात्मा का, मेरे स्वरूप का वाचक है। जैसे हमारा नाम लेते ही हम जानते हैं हमें बुलाया गया है, यहाँ अ कहते ही अनंत ज्ञान स्वभावी आत्मा को देखना है। आनंद स्वरूपी आत्मा को जानना है। जानने वाला जो है उसे ही ध्रुव ऐसे न्यायक स्वरूप को देखना है। बघा जरा, प्रत्येक स्वर आपल्या निज आत्मस्वरूपाचे वाचक आहे। अ म्हणजे अनंत चतुष्टय वाला आत्मा, आ म्हणजे आनंद स्वभावी आत्मा, ई म्हणजे ईर्ष्या रहित आत्मा, ऊ म्हणजे उपयोग स्वभावी आत्मा,
जाना। उस कमल की कर्णिका में रहम यह बीजाक्षर लिखिए। ह पर रे और उसमें बिंदी रखो। जानो, सब कुछ जानना है। सहजता से, शांति से देखना है। देख रहे हैं हम, हमारे नाभि के स्थान पर कमल दिख रहा है। उस पर 16 स्वर स्वर्ण अक्षरों से लिखे हुए मैं देख रहा हूँ। कमल की कर्णिका में रहम यह बीजाक्षर लिखा हुआ है। जानो, जरा जानो, त्या कमळाच्या कर्णिकेमध्ये रम ह वर रफार आणि अनुस्वार असे बीजाक्षर विचाराने लिहा, म्हणजे विचाराने पहा। रम आगे देखो, अपने हृदय के स्थान पर एक अधोमुख वाला, नीचे मुख किया हुआ 8 पंखुड़ियों वाला कमल देखो। पहा, आपल्या हृदयाच्या स्थानी खाली तोंड असणारे, खाली मुख असणारे 8 पाकळ्यांचे कमळ आहे। शांती शांती, गडबड करू नका। बघत चला, जरा बघत चला। पुढे जाऊन तर करणार काय? शांती, फक्त बघा, जरा एकाग्र करा चित्त। कमळ पहा, एक अधोमुख वाले कमळ। 8 पाकळ्यांचे आहे। एका पाकळीवर एक कर्म। 8 पाकळ्यांवर 8 कर्माची नावे लिहायची आहे। 8 पंक्तियों पर 8 कर्मों के नाम लिखने हैं। देखो, विचार करो। कमल दिखा, अब एक पंखुड़ी और उस पर लिखिए ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय। 8 पंक्तियों पर 8 कर्म के नाम लिखे हुए हैं, देख रहा हूँ। अब आगे चलिए। अपने नाभि के स्थान पर जो कमल है उसकी ओर देखो। कमल की कर्णिका में रम यह जो बीजाक्षर लिखा है, उस रम की रेख से अग्नि प्रज्वलित हुई। विचार करो। पहा, नाभीच्या स्थानी असणाऱ्या कमळाकडे पहा। कमळाच्या कर्णिकेमध्ये रम असे लिहिलेले दिसते आहे का? त्या रमच्या रफारातून अग्नि ज्वाला निघाली आहे। बघा बघा बघा। हा अग्नि आपल्या स्वभावानुसार जाळत जाळत पुढे सरकत सरकत
वर हृदयाच्या स्थानी असणाऱ्या 8 पाकळ्यांच्या कमळाला जाळू लागली आहे. बघा जरा, ही अग्नी हृदयाच्या स्थानी असणाऱ्या 8 पाकळ्यांच्या कमळाला जाळते आहे. देखो, जो अग्नि निकली क्या, विचार में से निकालो जरा, विचार में जादू है. देखो देखो, मन को एकाग्र करके रंग की रेख से अग्नि ज्वाला निकली, वह अपने स्वभाव रूप से परिणत जलाती हुई ऊपर की ओर बढ़ती हुई हृदय के स्थान पर जो 8 पंखुड़ियों वाला कमल है उसको जलाने लगी है. अग्नि का स्वभाव जलाना है और विश्व के सर्व पदार्थ का स्वभाव एक आत्म स्वरूप छोड़कर सभी पुद्गल अग्नि के ईंधन हैं. देखो देखो जरा, हृदय के स्थान पर जो कमल है वह अग्नि से जल रहा है. विचार करो जरा, शांतता से देखो. अग्नि कर्मों को जलाती हुई ऊपर की ओर बढ़ती हुई कंठ में से निकलती हुई मस्तक तक आ पहुंची है. अंदर से मस्तक के भाग को जला रही है. मस्तक पर सर्वत्र र र र र र लिखी. पहा, ती अग्नी त्या कमळाला जाळत पुढे सरकत कंठातून निघत मस्तकाला येऊन भिडली. मस्तकाला अग्नी जाळू लागली. मस्तकावर, डोक्यावर, सिर पर, सर्वत्र, मस्तिष्क पर, सर्वत्र र र र र र र लिखिए. र र र र र लिहा. शांततेने लिहा, गडबड नाही. डोके बघा, आपल्याला जाणण्यासाठी एवढेच आहे कार्य आता. डोके, आपलेच डोके बघा, आपल्या ज्ञानात आपलेच डोके बघा. दिसले का, पाहताय का? बघा जरा, बघा, बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर सगळीकडे र र र र र लिहा. देखो, सिर को देखो जरा ज्ञान में, एकाग्रता से, कहीं भी अन्य तरफ उपयोग न जाए. देखो जरा, एक एक अंग को देखना है. सिर, यह एक अंग है, उसको देखो. देखा है हमने इसको अनेकों बार. ज्ञान में देखो और लिखो र र र र र. सिर पर सर्वत्र, आगे पीछे, सब जगह लिखना. देखते हुए, जानते हुए, अग्नि का र यह बीजाक्षर लिखते हुए, समझते हुए, वह शरीर का, सिर का प्रदेश अग्नि से अंगार की तरह पुलकित होता है, जल उठता है. भाव भासना करो जरा. हम चेतन आत्मा जानने वाले हैं. शरीर का प्रदेश अग्नि से भले ही पुलकित हो, हम उससे भिन्न हैं. स्वपर प्रकाशी चेतन हैं. डोक्याच्या मागील बाजू सगळीकडे र र र र र लिहा.
बाएं कान को ज्ञान में देखो, बाएं कान पर सर्वत्र आगे पीछे र र र र लिखो। देखो जरा, एक एक प्रदेश पर लिखने का प्रयत्न करना है। ज्ञान सूक्ष्म है, पूरा भर दो र र र से। कोई भी प्रदेश अपने ज्ञान में ना बचे, इस कान का भी। पूरे शरीर को भस्म करना है, शरीर के विकल्पों को भस्म करना है। निर्विकल्प आत्मा को ज्ञान में रखना है। देखो जरा, डावा कान, डाव्या कानावर मागे पुढे सर्वत्र र र र र र लिहा। र हे अग्नीचे बीजाक्षर म्हटले जाते। पाय मोडकार हलंतर, निश्चयाने चेतनेचे प्रतीक म्हटले जाते। पहा जरा, उपयोग फिरवा जरा, र र र र र एक एक प्रदेशावर चेतना अनुस्यूत आहे। अंगार की तरह कान भी अग्नि से पुलकित हो गया। अब दाहिना कान देखो, विचार में, ज्ञान में देखो। उस पर भी सर्वत्र रो 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 रो, कान के अंदर बाहर आगे पीछे सर्वत्र रो 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 लिखिए। जानी, उजवा कान, उजव्या कानाच्या मागील बाजूस, पुढील बाजूस, आतील बाजूस, बाहेरील बाजूस, सगळीकडे र 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 लिहा। शांत चित्ताने लिहित चला, कोणतीही गडबड नाही। पाहत चला, कधी आम्ही आरशात सुद्धा पाहिले नसेल, आता ज्ञानात पहा जरा। वेळ आहे, चिक्कार वेळ आहे। पहा कान, कानाच्या एक एक प्रदेशावर लिहा र र र र। कोशासारखा हा कान देखील अग्नीने फुलला आहे। पुढे विचार करा, कपाळाचा भाग पहा, टिकली कुंकू लावताना पाहिलेला आहे आम्ही। आता ज्ञानात पहा, डोळ्याने पाहिला, आता ज्ञानाने पहा, मनाने पहा। लिहा आता त्याच्यावर र र र र र, एक एक ओळ र र र र र लिहा। कपोल भाग पर सर्वत्र र र र र र र लिखिए। देखो, कपोल भाग को देखो। सिर दर्द होता है तो हम हाथ लगाते हैं, उसी भाग को अब ज्ञान से देखो, ज्ञान में देखो और लिखो र 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 र।
दोनों भुरकुटियों पर, भुरकुटियों के बीच में र र र र र लिखिए। डाव्या भुवईवर र र र र, उजव्या भुवईवर र र र र, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी र र र र लिहा जाना। भुवया दिसतात ना, कोरलेले असतात आम्ही अनेक वेळा ज्ञानात बघा। आता लिहा त्याच्यावर अग्नी बीजाक्ष, अग्नीचे हे इंधन आहे, माती आहे ही, राख आहे ही, लिहा तिच्यावर र र र र र। आत्मप्रदेश या शरीरामध्ये सर्वत्र पसरलेले आहे। आत्मप्रदेशामध्ये, सर्व आत्मप्रदेशामध्ये चेतना व्यापून आहे। अनुस्यूत एक चेतना। मागच्या प्रदेशाला पाहिले, त्यानंतर पुढच्या प्रदेशावर गेलो। मागच्या प्रदेशाचा व्यय, पुढच्या प्रदेशाचा उत्पाद ज्ञानामध्ये चेतना अनुस्यूत ध्रुव आहे। बघा जरा, आत्मप्रदेश असंख्यात प्रदेशी आत्मा असतो। देखो, विचार करो, दोनों आंखों पर सर्वत्र र र र र र लिखिए। आंखों को देखो, चश्मा पहनते हुए देखा होगा। अब ज्ञान में देखो जरा और लिखो र र र र र। पलकों पर, अंदर के भाग पर सर्वत्र लिखिए र र र र र। बाईं आंख पर, दाहिनी आंख पर लिखिए र र र र। डाव्या डोळ्यावर, पापणीवर, बुबुळावर, आतील बाजू सगळीकडे र र र र र लिहा। ज्ञान, ज्ञान जाणणारे आहे, चेतना आहे। मी चेतन आहे, मी डोळा नहीं, मैं चेतन हूँ। मैं आँख नहीं हूँ, आँख मेरी नहीं है, मैं न्यायक हूँ। देखो, उजव्या डोळ्यावर सगळीकडे, पापणीवर, बुबुळावर सगळीकडे र र र र र लिहा जाना। अग्नीचे बीजाक्षर आहे र। स्वपर प्रकाशी अग्नी से प्रतीक आहे र। स्वपर प्रकाशी चेतनेचे द्योतक आहे। मी चेतन आहे, मी जानतो आहे, जानतोय, मैं जानता हूँ, जान रहा हूँ। आँख पर र र र र र। दोनों आंखें अंगार की तरह अग्नि से पुलकित हुए। चेतना भी पुलकित होती है। देखो जरा, अग्नि से नहीं, अनुभव से।
मैं हूं, एक उत्साह आता है। मैं हूं, आँख के स्थान पर आँख नहीं जानने वाली, चेतना जानने वाली है। आँख से ज्ञान होता है, आँख में ज्ञान है, ये भ्रांति नष्ट हो जाएगी। चेतन में ज्ञान है, चेतन से ज्ञान होता है। मैं चेतन हूं, मैं आँख नहीं हूं। देखो अग्नि से पुलकित हुई आंखें। नाक, नाक देखो, नाक पर सर्वत्र र र र र र लिखिए। नाकावर सगळीकडे र र र र र लिहा। कसे का असेना नाक, नकटे असू दे नाहीतर सरळ असू दे, चाफे कळीसारखे असू दे, ती तर पुद्गलाची अवस्था आहे। बघा आणि लिहा त्याच्यावर र र र र र। नकटे असले तरी जळणारच आहे, चांगले असले तरी जळणारच आहे। देखो नाक पर सर्वत्र अग्नि का र यह बीजाक्षर लिखो। नाक नाकच आहे, चेतना चेतनाच आहे। चेतना म्हणजे नाक नाही, नाक म्हणजे चेतना नाही। नाक नाक है, नाक यानी चेतना नहीं, चेतना यानी नाक नहीं। चेतना जानने वाली है, नाक जानने वाला नहीं। समझो, लिखो र र र र र। दोनों गाल पर सर्वत्र र र र र र लिखी। दोन्ही गालांवर, डाव्या गालावर सगळीकडे र र र र र लिहा। उजव्या गालावर र र र र र लिहा। दाढी करताना आम्ही गालाला हात लावतोच की, आता ज्ञानात बघा गाल आणि त्याच्यावर लिहा। दाढी करताना कसे पाहतो आपण, निरखून पाहतो, कुठे राहिली नाही। आता जरा र र र र लिहा जरा। र र र र गाल गाल दिख रहे हैं सर्वत्र, उस पर र र र र र लिखिए। लिखना माने क्या है? जानना ही तो है, जान रहे हैं। गाल गुबगुबीत असोत नाहीतर आत गेलेले असोत, काय करायचे त्याचे? अग्नीचे इंधन आहे। र र र र र लिहा। लिखो, देखते हुए लिखो, शांति से लिखो, जानते हुए लिखो। जला डालने हैं अभी अभी विकल्प। दोन्ही गालावर सगळीकडे र र र र र। गालावर अनेक वेळा हात फिरवलेला आहे आम्ही। आता ज्ञानात बघा तेच गाल आणि लिहा त्याच्यावर र र र र र। गाल र या अग्नीच्या बीजाक्षराने कोळसा जसा फुलतो तसे गालाचे प्रदेश, एक एक प्रदेश पुलकित होता है, अग्नीने फुलता है, पेट घेता है। चेतना व्यापून आहे, जानते आहे, जाननारीच आहे। चेतना तो जान रही है। देखो दोनों होठों पर रो रो रो
वरच्या ओठावर र र र र लिहा, खालच्या ओठावर र र र र र लिहा, हनवटीवर र र र र र लिहा, ठूंठ पर र र र र लिखिए। जानिए स्वपर प्रकाशी अग्नि का बीजाक्षर है र। जानो संपूर्ण चेहऱ्यावर सगळीकडे र र र र र, संपूर्ण चेहरे पर अग्नि का र यह बीजाक्षर लिखा हुआ देख रहा हूं। चेतना आत्म प्रदेशों में व्याप्त है, जान रही है। मैं जानने वाली चेतना हूं, ये जलने वाला चेहरा मैं नहीं हूं। देखो जरा, चेहरा ही संसार का कारण है, चेहरा ही हमारी पहचान मानते आए हैं। ये चेहरा मेरी पहचान नहीं है, जला दो और अमूर्त ऐसे चेतन को देखो। चेहरा म्हणजे मी माझी ओळख समजत होतो, नाही। हा चेहरा मी नाही, माझा नाही, हे अग्नीचे इंधन आहे। मी तर त्याहून भिन्न चेतन आत्मा आहे। जाना जरा, म्हणूनच इतका वेळ चेहऱ्यावर घालवलेला आहे। चेहऱ्याला पाहूनच विकल्प होतात। मी चेहरा नाही, चेहरा माझी ओळख नाही। देखो गले का भाग देखो और गले पर सर्वत्र र र र र र लिखिए। गर्दन का भाग भी देखिए और उस पर भी सर्वत्र र र र र र लिखिए। देखते चलिए, देखते चलिए, जानते चलिए, एक एक प्रदेश, शरीर के प्रदेश को निरखते हुए सहजता से, बिना कष्ट से ज्ञान का परिणमन हो रहा है। देखो जरा, इधर उधर भटकने की बजाय इधर लगाओ जरा। गळ्यावर सगळीकडे र र र र र लिहा। र र र र र र र र र र। गले का भाग र इस अग्नि बीजाक्षर से पुलकित होता है। चेतना, प्रतीति, अनुभव उस गले के स्थान में फैले हुए आत्म प्रदेशों में भी है। हाथ लगाने पर हमें जैसे ज्ञान होता है, वैसे अब गले को हाथ लगाए बिना भी वहां पर जो आत्म प्रदेश और उसमें फैली हुई चेतना एक अखंड अनुस्यूत, उसको महसूस करो जरा। ज्ञान ही तो जानता है, स्पर्श कहाँ जानता है? स्पर्शेंद्रिय में कहाँ ज्ञान है? ज्ञान तो आत्मा में है, मेरे है। जानो जानो, मानेवर सगळीकडे र र र र र लिहा। गर्दन पर, पीठ पर, सर्वत्र र र र र र र लिखी। पाठीवर सगळीकडे र र र र र र लिहा।
पाठीचा भाग पहा, पीठ का भाग देखो, ज्ञान में देखो और लिखो। हम जब बिस्तर पर लेटते हैं तो पीठ का अनुभव करते हैं कि नहीं? अब यहाँ बैठे हैं, पीठ में दर्द होता है तो अनुभव करते हैं कि नहीं? अब ज्ञान में उस पीठ को मात्र देखो और लिख दो उस पर र र र र र। अग्नि का बीजाक्षर है वह। पाठीवर सगळीकडे लिहा र र र र र। अग्नीचे बीजाक्षर आहे ते, सर्वत्र लिहा। चांगली अग्नीने पाठ शेकून काढा। बघा जरा, मन एकाग्र करून, विचाराला एकाग्र करून पाठ, पाठीचे प्रदेश, शरीर प्रदेश अग्नीने पुलकित होत आहेत, जळू लागता आहेत। आपण जाणतो आहे, जाणणारे आहोत, त्या पाठीपासून वेगळेच आहोत। पाठ माझी नाही म्हणून पाठ दुखी देखील माझी नाही। जसे पाठ जळते तर माझी पाठ जळते असे नाही, मी जाणतो। जाना, जाणत रहा, जाणत रहा। संपूर्ण पीठ, पीठ के स्थान पर चेतना व्यापक है, आत्म प्रदेश फैले हुए है, स्वपर प्रकाशी चेतना है। इसका भी निर्णय करते चलो। जितना एकाग्र होंगे उतनी हमें विशेष रूप से प्रतीति होगी। देखो जरा, दोनों कांधों पर, दाएं बाएं दोनों कांधों पर र र र र र लिखिए। अग्नि बीजाक्षर लिखना है, माने अग्नि से वह कांधे का भाग पुलकित होता है, ऐसा महसूस करना है, अनुभव करना है। डाव्या खांद्यावर, उजव्या खांद्यावर सगळीकडे र र र र र लिहा। हळूहळू बघत बघत लिहा। पुढे काय जायचे बघत बघत। आता चेतना आहे बर का, जाणणारी चेतना सर्व आत्मप्रदेशामध्ये व्यापलेली आहे, स्वपर प्रकाशी आहे, स्वतःलाही जाणते आणि त्या खांद्याच्या भागालाही जाणते। खांद्यावर र अग्निबीजाक्षर लिहिलेला आहे हेही जाणते आणि तो खांद्याचा प्रदेश अग्नीने पेट घेतो आहे हेही जाणते। अशी चमत्कारिक चेतना आहे। बघा जरा, बघा जरा। स्पर्शेंद्रिय आहेच की, पण स्पर्शेंद्रियाशिवाय जाणाची चेतना होत आपण। इंद्रियांची आम्हाला जाणण्यासाठी आवश्यकता नाहीच। ज्ञानवान आहो, ज्ञानमय आहो। बाएं हाथ पर सर्वत्र, कांधे से लेकर उंगलियों तक, कोने पर, सब जगह हथेलियों पर, उंगलियों पर र र र र र र र र अग्नि बीजाक्षर लिखो। अग्नि, अग्नि समझ में आती है ना, जलाने वाली अग्नि, ज्वलनशील अग्नि, उसका र यह बीजाक्षर है, उसको हमें लिखना है। कुछ टेंशन नहीं, चिंता नहीं।
क्योंकि जिस शरीर पर लिख रहे हैं हम उस शरीर से भिन्न चेतन है, केवल जानते हैं, जलते नहीं। डाव्या हाताच्या दंडावर, कोपऱ्यावर, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत, तळ हातावर, मागील बाजूस, बोटांवर सगळीकडे लिहा र र र र। पहा, डावा हात आपल्याला जानता येतो, बाया हाथ हम जान सकते हैं, जान रहे हैं। शांति से लिखते चलो, एक एक प्रदेश को निहारते हुए, देखते हुए, निरखून पहा जरा आणि लिहा र र र र। अग्नि से वह प्रदेश जल उठता है, ऐसा भाव भाषण करो। स्वपर प्रकाशी चेतना हर प्रदेश पर, आत्मा के हर प्रदेश पर, शरीर के नहीं, आत्मा के हर प्रदेश पर व्याप्त है, जानती है, जान रहा हूं। दाहिने हाथ पर, दाहिने हाथ के कोने पर, कोने से लेकर उंगलियों तक, हथेली पर, आगे पीछे, उंगलियों के बीच में, सर्वत्र र र र र र लिखी। उजव्या हाताला ज्ञानामध्ये घ्या, त्याच्यावर सगळीकडे र र र लिहा। दंडावर, कोपऱ्यावर, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत, तळ हातावर, मागील बाजूस, बोटांवर सगळीकडे लिहा। अग्निबीजाक्षर आहे हे विसरू नका। र असे लिहिता क्षणी तिथला तो शरीर प्रदेश अग्नीने पुलकित होतो, जळू लागतो अशी प्रतीती करा। अगदी एकाग्रताने। छाती पर, पेट पर, कमर पर, सर्वत्र र र र र लिखी। छातीवर, पोटावर, कमरेवर सगळीकडे लिहा र र र र र। अग्निबीजाक्षर आहे, स्वपर प्रकाशी चेतनेचे वाचक आहे। जानत जानत लिहा। एक एक शरीराच्या प्रदेशावर अग्नीचे र र र बीजाक्षर लिहा। छाती, पोट, छाती अग्नीने पेट घेतली, पोटाने पण पेट घेतलेला आहे। कंबर, पेट घेतलेली आहे। देखो, छाती का भाग जल उठा, पेट का भाग जल उठा अग्नि से, चलने लगा।
कमर जलने लगी। स्वपर प्रकाशी चेतना तो जानती ही है, जान रही है। लिंग पर नितंब पर सर्वत्र र र र लिखिए। लिंगावर नितंबावर सगळीकडे र र र र लिहा। बाएं पैर की जंघा पर, घुटने से लेकर एड़ी तक पिंडलियों पर, आगे तलवे पर, ऊपर उंगलियों पर, सर्वत्र र र र र र र र लिखिए। अग्नि बीजाक्षर लिख रहे हैं ऐसा विचार करना, एक एक प्रदेश को देखते हुए लिखना। एकाग्रता, मन की एकाग्रता इतनी करो, देखो जरा पूरी बाईं पैर को देखो और लिखो र र र र र। डाव्या पायाच्या मांडीवर सगळीकडे मागे पुढे र र र र लिहा। डाव्या पायाच्या गुडघ्यावर मागील बाजूस पुढील बाजूस र र र लिहा। अग्निबीजाक्षर लिहायचे आहे। गुडघे दुखी जाळून टाकायची, आपल्याला कायमचीच जाळून टाकायची। आपण चेतन आहोत। गुडघा म्हणजे मी नाही, गुडघे दुखी पण मी नहीं। घुटना मैं नहीं, घुटनों का दर्द मेरा नहीं। मैं चेतन हूँ, सुपर प्रकाशी हूँ। गुडघ्यापासून टाचेपर्यंत, पिंडरीवर, नडगीवर सगळीकडे र र र र र लिहा। तळपायावर, वरील बाजूस, बोटांवर, बोटांच्या मध्ये र र र र र लिहा। दाहिना पैर, दाहिने पैर की जंघा पर, घुटने पर, घुटनों से लेकर एड़ी तक, तलवे पर, ऊपर की बाजू, उंगलियों पर, उंगलियों के बीच में, जितना देखते हुए लिख सकते हैं लिखो र र र र र। अग्नि बीजाक्षर है। अग्नि से उस दाहिने पैर को हमें जलाना है, इसलिए पहले उसको अग्नि बीजाक्षर से पुलकित करो, प्रज्वलित करो। जानो, ज्ञान में ही सब कुछ जानना है। उजव्या पायाच्या मांडीवर मागे पुढे सगळीकडे र र र र लिहा।
गुडघ्यावर मागे पुढे र र र र र लिहा. गुडघ्यापासून टाचेपर्यंत पिंडरीवर नडगीवर सगळीकडे र र र र र लिहा. तळपायावर वरील बाजूस बोटांवर बोटांच्या मध्ये र र र र र लिहा. अग्नीचे बीजाक्षर लिहितोय आपण, लक्षात ठेवा. निश्चयाने स्वपरप्रकाशी चेतनेची प्रतीती पण करतो आहे, ही लक्षात असू द्या. संपूर्ण शरीरामध्ये आत्मप्रदेश पसरलेले आहे, विसरू नका. अन्यथा स्पर्शेंद्रियाने आम्हाला सर्वत्र ज्ञान झाले नसते. आत्मप्रदेश सर्वत्र पसरलेले आहे. आत्मप्रदेशामध्ये सर्वत्र चेतना व्यापून आहे, स्वपरप्रकाशी आहे. स्वचे वेदन करते, पायाचे वेदन करते, त्यावर लिहिलेले अग्निबीजाक्षर जाणते. अग्नीने तो उजवा पाय पेटला आहे असे जाणते आहे चेतना. बघा बघा पहा, संपूर्ण उजव्या पायावर र र र र र. देखो अब क्या दिख रहा है, पूरा शरीर अग्नि से जल रहा है. वेदन करो, पूरा शरीर अग्नि से जल रहा है. अग्नि शरीर को जला रही है. मैं चेतनात्मा जानता हूँ, जानने वाला हूँ, जान रहा हूँ. जैसे चिता पर स्मशान में, शमशान में चिता पर शव जलता है, उसी प्रकार यह शरीर रूपी शव जल रहा है. मैं चेतनात्मा देख रहा हूँ, जान रहा हूँ, जल नहीं रहा. पूरा शरीर धड़कती हुई अग्नि में जल रहा है. सिर से पांव तक पूरा शरीर, डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर अग्नीने जळते आहे. पहा जरा, जसे स्मशानामध्ये प्रेत जळते, चितेवर ठेवलेले प्रेत जळते, आम्ही दुरून पाहतो, तसेच इथेही पहा. हे शरीर, संपूर्ण शरीर अग्नीने पेट घेतलेले आहे, जळत आहे. आम्ही जाणतो आहोत. मस्तकावर ओम ह्रम लिहा, मस्तक पर ओम ह्रम लिखी. बाएं घुटने पर, दाएं घुटने पर ओम ह्रम लिखी. डाव्या गुडघ्यावर, उजव्या गुडघ्यावर ओम ह्रम लिहा. ज्योति, ज्योतिर्मय अग्नि में पूरा शरीर जल रहा है. अंग उपांग जल रहे हैं. हम जान रहे हैं, हम चेतन हैं. चेतना स्वपर प्रकाशी है, जलने वाले शरीर को भी जानती है और स्वयं को भी जानती है. मैं जान रहा हूँ, ये शरीर जल रहा है. शरीर नहीं जानता उसमें क्या प्रक्रिया हो रही है, चेतना जानती है. मैं चेतन हूँ. देखो देखो, एक एक अंग की, उपांग की राख भस्म हो रही है. शरीर जल रहा है, मस्तक जल गया. प्रभावना अंग वाली चेतना रह गई. चेहरा जल गया, अरूपी चेतना रह गई. गला, गर्दन जल गई, कान जल गए. अशब्द स्वरूप चेतना रह गई.
रीढ़ जल गई, स्थितिकरण अंग वाला चेतनात्मा रह गया। दाहिना हाथ जल गया, अमूढ़ दृष्टि अंग वाली चेतना रह गई। बायां हाथ जल गया, निर्विचिकित्सा अंग वाली चेतना है। छाती जल गई, वात्सल्य अंग वाली चेतना है। पेट जल गया, अनशन स्वभावी चेतना है। कमर लिंग नितंब जल गए, निर्वेद स्वभावी चेतना। उपगोहन अंग वाली चेतना रह गई। बायां पैर जल गया, निकांक्षित अंग वाली चेतना रह गई। दाहिना पैर जल गया, निशंकित अंग वाली चेतना रह गई। ऐसे स्वभावभूत अंग वाली चेतना, निशंकित अंग वाली चेतना है। पूरा शरीर जल गया, भस्म हो गया। निशंकितादि अंग वाली चेतन में आत्मा अनुभूति में आ रही है। मैं हूँ, यही तो मैं हूँ, अमूर्त निराकार सिद्ध स्वरूपी अशरीरी न्यायकात्मा जानने में आ रही है। अग्नि रंग की रेस में समा गया, बुझ गया। चेतन में आत्मा रह गई। द्रव्य कर्म, भाव कर्म, नौ कर्म नष्ट हो गए। एक अकर्म रूप, निष्कर्म रूप चेतना अनुभव रहे हैं। देखो देखो देखो, निष्कर्म स्वरूपोऽहम्, सिद्ध स्वरूपोऽहम्, अमूर्त स्वरूपोऽहम्, निराकारोऽहम्, अरूपी स्वरूपोऽहम्, अनशन स्वरूपोऽहम्, अशब्द स्वरूपोऽहम्, चैतन्य स्वरूपोऽहम्। विसर्जन।